बघा, एक प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीच्या अरेखांकित भाग किती? बघा, आपल्याला रेखांकित म्हणून कितीतरी वेळेस येईल, पण अरेखांकित म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. अरेखांकित म्हणजे रेखांकित न झालेला भाग. ठीक आहे. आता या ठिकाणी एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 भाग पूर्ण आकृतीमध्ये दिले आहेत. पण मग यामधले अरेखांकित किती आहेत? तर हा 1 2 3 आणि 4. या ठिकाणी 4 भाग जे आहेत अरेखांकित दिलेले आहेत. बरोबर आहे का? म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. है ना? या ठिकाणी सरळ उत्तर काढू शकतो आपण. कसं? जर रेखांकित भाग 8 दिले असतील तर 4 नाही आहेत, छेदात 4 येणार नाही आणि 5 तर बिलकुलच येणार नाही. काय येतील? 8 येतील. म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर येईल. इलिमिनेशन मेथडने आपण फास्ट करू शकतो. बघा, पुढचा आहे 7वा प्रश्न. 36 छेदात स्टार दिलाय, म्हणजे छेद दिलेला नाहीये आणि काय सांगितलंय? छेदाधिक अपूर्णांक आहे, तर फुलीच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येऊ शकेल? छेदाधिक या शब्दाचा अर्थ ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे तो. मग आता 36 जर अंश असेल तर 36 पेक्षा मोठी संख्या छेदात आली पाहिजे. मग पर्यायामध्ये आपण बघू की कोणती संख्या 36 पेक्षा मोठी आहे. 27 आहे का? नाही. 23 आहे का? नाही. 37 बरोबर ही आहे. 31 आहे का? ही नाही. म्हणजे पर्याय 3 आपले इथं कॅन्सल होतात आणि 36 छेदात 37 हे आपलं या ठिकाणी उत्तर येतं. म्हणजे चिन्हाच्या जागी 37 ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते.